नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा आपला विषय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलची व्हिजिट जी कालपासून सुरू झाली आहे. हा दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलच्या नेसेटला म्हणजे त्यांच्या पार्लमेंटला संबोधन केलं आणि त्या पार्लमेंटमध्ये त्या देशाचे विरोधी पक्षाचे नेते आणि संपूर्ण विरोधी पक्ष बायकॉट करणार होतं, पण काल ते हजर होतं. त्याचबरोबर त्यांच्या नियमाप्रमाणे त्या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे प्रमुख म्हणजे चीफ जस्टिस यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण होतं. आधी ते येणार नव्हते, पण ते आले. थोडक्यात कालचा दिवस हा पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या नेसेट पुढे जी मांडणी केली त्या मांडणीनंतर अनेक प्रतिक्रिया उमटतात. इस्रायलला मोदींची आत्ताची व्हिजिट याचे काय काय अर्थ होतात याची खूप तपशीलवार आपापल्या परसेप्शनने लोक आपली मांडणी करतात. एक दिवस पूर्ण झालेला आहे. आजच्या दिवशी इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये अनेक देशांबरोबर अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिकेचे काही देश असतील, ब्रिटनमध्ये आणखी अन्य देशांबरोबर ती भारताचे त्याला म्हणतो आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट झाले. FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट दोन देशांमधले व्यापारी करार स्वतंत्रपणे होत आहेत. इस्रायल बरोबरचा करार करणं यासाठी आज काहीतरी वाटाघाटी आहेत असं माध्यम सांगतायत. त्या वाटाघाटीचा तपशील काय ते बाहेर येईल. पण इस्रायल बरोबर भारताच्या डिफेन्स सेक्टर मधून इथलं प्रोडक्शन हे इस्रायलला कॉन्ट्रॅक्ट देण्यासारखं अमेरिकेला किंवा फ्रान्सला कॉन्ट्रॅक्ट देण्यासारखं आता ऑलरेडी सुरू आहे. भारताचं डिफेन्स सेक्टर आता इस्रायलच्या हातातच आहे. इस्रायल आणि भारत संबंध हे 2014 पासून वृद्धिंगत झालेत, कारण का या ठिकाणी राष्ट्रीय संघ पुरस्कृत भारतीय जनता पार्टी हे केंद्रस्थानी सत्तेवर आलं. आणि ही गोष्ट स्वच्छ आहे की इस्रायल आणि इस्रायलचं मोसाद यांचा प्रवेश तेव्हापासून भारतात मोठ्यापणे झाला. किंबहुना नरेंद्र मोदींचं सरकार आणण्यामध्ये मोसादचा फार मोठा हात आहे असे अनेक तज्ज्ञ सांगतायत. आणि तेव्हापासून गौतम अदानी आणि मोदी या देशामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा वावर चालू आहे त्याचा पहिला वावर हा इस्रायलमध्ये 2017 मध्ये झाला. किंबहुना माझं म्हणणं आहे की 15 पासूनच झालेला आहे. 15 काय ना 17 काय, इस्रायल मधला हैफा बंदर आता अदानींच्या मालकीचा आहे, ज्याच्यामध्ये मालकी हक्क इस्रायल गव्हर्नमेंट कडून तो अदानींकडे येणं याच्यामध्ये मोदी आणि नेतन्याहू यांचा मोठा हातभार आहे. आणि तिथेच खरा प्रश्न होतो एप्स्टीन हा शेवटी कोण होता हो? एप्स्टीन फाईल्स ज्याचा आता प्रचंड जगभर त्या फाईल्स अजूनही 50% बाहेर आले नाहीत आणि अजून काही लाख ईमेल्स आणि फोटो बाहेर यायचे. त्यामुळे आपले नेते, केंद्रातले पंतप्रधान आणि त्यांच्या सभोवताली असलेले बरेच लोक यांचे फोटोग्राफ्स आणि मेल एप्स्टीनच्या फाईल मधून थोडे आलेत बाहेर यायचे. त्यामुळे ते कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारत करार हा एकतर्फी ट्रम्प करू शकतात, कारण का फायली त्यांच्या हातात आहेत. फायली त्यांच्या हातात आहे असं असताना ट्रम्प आणि त्यांची बायको ही सुद्धा त्या फाईल्स मध्ये आहे. ते सुद्धा कोर्ट कचेऱ्यातून लपण्याचा प्रयत्न करतात. जसं अदानी आणि मोदी हे अमेरिकेत जाऊच शकत नाहीयेत. गेले तर अरेस्ट होतील. अरेस्ट का होतील? कारण गौतम अदानी हाजीर हो हे अनेक वेळा मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसला समन्स पाठवून ती सर्व झाली नाहीत अदानींना. कशी होणार? मोदी स्वतःला काही एखादं समन्स सर्व करून घेतील, अदानींना सर्व करतील ही शक्यताच नाही. पार्लमेंटमध्ये जर अदानीचं नाव घ्यायला ती परवानगी देत नाहीत राहुल गांधींना, तर अदानींना आलेलं समन्स ते सर्व कसे करतील? पण मोदी आणि अदानी वेगळे नाहीयेत हे भारतातल्या तमाम लोकांना माहिती आहे. त्यामुळे राहुल गांधी जे बोलतायत, मी अनेक व्हिडिओमध्ये ही मांडणी केलेली आहे फार पूर्वीपासून. हिंडेनबर्गच्या प्रश्नापासून हिंडेनबर्ग आणि अदानी हे जे काही रिव्हिलेशन्स आहेत त्यातून त्याचे शेअर कोसळले, पण ते शेवटी मार्केट कॅपिटलायझेशन रिस्टोर झालंय ते मोदींमुळे. आणि मोदी अदानी वेगळे नसून दोघांची संपत्ती एक आहे आणि त्यांच्या संपत्तीचं जे फायनान्शियल स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प त्याच्यावरती हल्ला करतायत. एफसीच्या फाईल आहेत आणि त्यातून ते अमेरिकेचा फायदा करतात, भारताचं नुकसान करतात आणि भारतीय शेती व्यवस्था, भारतीय छोटे उद्योग, मोठे उद्योग सुद्धा हे बरबादीच्या काठावरती उभे आहेत.
मोदींचं ब्लॅकमेलिंग, एप्स्टीन फाईल्स आणि अनेक मुद्दे, त्याची सुरुवात इस्रायल आहे. इस्रायलला त्यानंतर आता ते दुसऱ्यांदा जात आहेत. फोनवरती अनेक वेळा होत असतात. इस्रायलच्या पेगाससमध्ये जे मोदींच्या हातात आहे, त्या पेगाससमध्ये आपला डाटा आहे. आपले सगळे विरोधक पेगाससचे कंट्रोल पॉइंट वरती आहेत. त्यामुळे आपला भारतातला सर्व्हेलन्स काय म्हणतो, तर इस्रायलचा सर्व्हेलन्स भारतावरती काय म्हणतो, असा विचार करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे मोदींच्या इन्स्टॉलेशन पासून अदानी आणि मोसाद आणि नेतन्याहू ही एक गोष्ट, आणि त्यानंतर भारतातला त्यांचा प्रवेश आणि भारतातल्या कुठे कुठे आता मोसाद धुमाकूळ करतायत आणि आता मोदींच्या पाठीमागे मोसादच आहे, असं आता अनेक तज्ञ बोलू लागलेले आहेत. यात तथ्य आहे. त्यामुळे इस्रायलची व्हिजिट, पंतप्रधान मोदींची इस्रायलची व्हिजिट शक्य आहे, पण अदानी आणि मोदींची अमेरिका व्हिजिट शक्य नाही, कारण का तिकडे अरेस्ट होतील. इस्रायलला गेल्यानंतर इस्रायलला जाण्यापूर्वी ट्रम्प महाशयांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना जी कॉन्फिडन्स मारली, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्पच्या कॉन्फिडन्स जी मारली, त्यामुळे त्यांनी चिडून जाऊन ग्लोबली 10% टॅरिफ वाढवला आणि तो पुन्हा स्वतःहून 15% टॅरिफ वाढवला. म्हणजे आपले 18% अधिक 10% अधिक 5%, ही भारताला होणारी शिक्षा आहे. चकार शब्द बोलत नाही तो कोणी, कारण एप्स्टीनच्या फायलीखाली हे कोसळलेत. पण मग तिथे इस्रायलला का जायचं? इस्रायलला जायचं ह्यासाठी की बोर्ड ऑफ पीस मध्ये येणार नाही, ती बायपास केली मीटिंग. बोर्ड ऑफ पीस ही कुणाची कल्पना आहे? शांतता आणण्यासाठी एक मंच तयार केला ट्रम्पने. त्या मंचामध्ये अमेरिकेचे जे काही दोस्त देश आहेत ते सामील होत आहेत. पण भारताचा दोस्त कोण? इस्रायल कधी दोस्त होता? दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलची निर्मिती अमेरिका आणि सीआयने केली, नाही तर इस्रायल देश कुठे होता? होता तो पॅलेस्टाईन. आणि पॅलेस्टाईनशी शेकडो वर्ष भारताची दोस्ती आहे, इराणशी दोस्ती आहे, मध्य पूर्वेच्या सर्व देशांची दोस्ती आहे. पण इस्रायलच्या निर्मितीनंतर जी निर्मितीच मुळात अमेरिकेने केली आहे, त्या ठिकाणी यहुदी आणि मुसलमान या सगळ्यांच्या दृष्टीने आणि ख्रिश्चन या सर्वांच्या दृष्टीने जेरुसलेम महत्वाचं आहे. जेरुसलेम ख्रिस्त जन्माची कहाणी सर्वांना माहिती आहे. यहुदी कोण, यवन कोण, त्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान करणाऱ्या लोकांना यहुदी मुसलमानांच्या विरोधात आहेत आणि त्यातून इस्रायलची निर्मिती, त्यातून पॅलेस्टाईनची कत्तल वर्षानुवर्ष चालू आहे आणि इस्रायलचा इराण, इराक आणि सर्व मुस्लिम देशांचा विरोध सर्वांना माहिती आहे. अशा वेळेस गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाईनचं शिरकाण करून झाल्यानंतर एक ट्रूस झाला हमास आणि इस्रायलमध्ये, तो तात्पुरता आहे. अशा ह्या पार्श्वभूमीवर इराणला धमकी आहे ट्रम्पची. तुमचे न्यूक्लिअर बटन्स तुमच्याकडे आहेत, इस्रायलकडे आहे, भारताकडे आहे, अमेरिकेकडे आहे, चीनकडे आहे, रशियाकडे आहे, ब्रिटन आणि फ्रान्सकडे पण आहे. ही जी न्यूक्लिअर बटन्स आहेत, या संदर्भामध्ये आता ट्रम्पची दादागिरी काय? इराणमध्ये मी सत्ता बदल घडवून आणेन, इराणमध्ये मी सांगेन तोच अध्यक्ष होईल आणि इराणने तेल कुणाला विकता कामा नये, इराणच्या तेलावरती आमचा कब्जा पाहिजे. जसं त्यांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या मिसेसना, मादुरोला अटक करून अमेरिकेच्या जेलमध्ये टाकलं. त्यांनी ग्रीनलँड, कॅनडा याच्यावरती पण हक्क सांगितला, म्हणून युरोपमध्ये 10 देश, नाटो मधले देश ट्रम्पच्या विरोधात उभे राहिले. पण भारत काही अमेरिकेच्या विरोधात उभा राहत नाही, कारण का तो सरेंडर झालेत नरेंद्र. अशा या परिस्थितीमध्ये सातत्याने राहुल गांधी बोलतायत आणि ते बरोबर बोलतायत. नरेंद्र हे सरेंडर झाल्यानंतर अमेरिकेत जाऊ शकत नाहीत. जो डील ट्रम्प सांगतात ते डिक्टेशन स्वीकारतात आणि भारतीय शेती व्यवस्था वॉलमार्ट आणि अमेझॉनला सरेंडर करतायत, ट्रम्पला सरेंडर करतायत. इथले छोटे उद्योग बर्बादीच्या रस्त्यावर आहेत. ऑलरेडी इस्रायलने भारतीय डिफेन्स सेक्टरवरती कब्जा केलेलाच आहे. विशाखापट्टणमचं बंदर कोण चालवतं? मुंबईचं बंदर, विशाखापट्टणमचं बंदर वाढवण कोणासाठी आहे? अदानीसाठी आहे. किती लोकांना माहिती आहे की विशाखापट्टणमच्या बंदरावरती कब्जा भारत सरकारच्या माध्यमातून अदानीच्या हातात आलेला आहे. आपला सर्वात मोठा स्टील प्लांट, बंदर, बँका, विमा, ऍसेट मोडरेशन पाईपलाईन मध्ये विकण्याची प्रक्रिया मोदी सरकार करते, ते अदानीसाठी आहे. तर ऍसेट मोडरेशन पाईपलाईन हा आता आलेला एक भाग, पण आता सर्व्हेमध्ये, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये बजेटच्या एक दिवस आधी आला, त्याच्यामध्ये एकूणच सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रियामध्ये अमेरिका आणि भारत
आणि युरोपमधले काही देश आणि इस्रायल सारखे देश यांचाच फायदा आहे. भारताचा काय फायदा आहे? भारत आपल्या असेट्स विकतोय. स्टील, ऑइल, कोल, सर्व्हिसेस, गुड्स, शेती सगळंच विकतोय. हेच तर राहुल गांधी सांगतात आणि हे मी अनेक व्हिडिओमध्ये गेले 7-8 वर्ष मांडणी करतोय की मोदी सरकार देश विकतोय. म्हणजे काय? तर ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन मध्ये आणि अशा सगळ्या पार्श्वभूमी होती. जेव्हा ऍप्सिल फाईलमध्ये आमचे नेते अडकलेले आहेत, अर्धनग्न नव्हे पूर्ण नग्न आहेत. ते इस्रायलच्या भूमीवरती पहिल्यांदा गेले तेव्हा तेव्हा कुणासाठी नाच केला होता? अदानीचा फायदा झाला. पण अदानीचा फायदा म्हणजे काय? मोदींचाच फायदा. या गोष्टी आता जगाला माहिती आहेत. त्यामुळे नेसेट पुढे गाझा पट्टीमध्ये जो संहार झाला त्यांच्याविषयी 2 अश्रू ढाळायचे आणि बोर्ड ऑफ पीस मध्ये जो शांतता एक पीस मेकिंग आहे त्याच्यामध्ये अमेरिकेच्या कॅम्पमध्ये जाणं म्हणजे आता अमेरिका आणि इराक वॉर सुरू झाल्यानंतर तुम्ही ते अमेरिकेच्या वॉर ग्रुपमध्ये जात आहात. इराणशी वॉर सोपी नाहीये. भारत पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंदूर 4 दिवसाचं. पण इस्रायल आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण जेव्हा गाझाच्या संदर्भात वॉर झालं तेव्हा हैफा बंदरावरती ज्याचा उल्लेख मी आता केला अदानीच्या ताब्यातलं त्याचं डिस्ट्रक्शन 50% 2000 मैलावरून इराणने आपल्या मिसाईल मार्फत केलेलं आहे. टार्गेट लक्षात ठेवा 2000 माइल्स. त्यांच्या हातात न्यूक्लिअर बटन आहे. इराण असा तसा अमेरिकेच्या ट्रम्पला भीक नाही घालणार. इराक तुम्ही नष्ट केला, सद्दाम हुसेनला तुम्ही नष्ट केला, पण इराणला नष्ट करून तिथे सत्ता बदल करणं हे जे काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ट्रम्पचे आहेत तेलाच्या निमित्ताने किंवा न्यूक्लिअर पॉवर आहे त्यांना आम्ही नमू हे सांगून मध्य पूर्वेवरती दहशत निर्माण करणं हा जो ट्रम्पचा अजेंडा आहे याच्यात आता 3ऱ्या महायुद्धाची भीती आहे. असं असताना भारतात 22 कोटी मुस्लिमांना इस्रायल प्रिय नाहीये, पॅलेस्टाईन प्रिय असं असताना आसाम, तमिळनाडू, केरळ आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 4 ठिकाणी इलेक्शन्स आता एप्रिल महिन्यात होत असताना आमचे नेते पंतप्रधान नेसेट पुढे भाषण करतात. त्यांची जाण्याची ही वेळच मुळात चुकीची आहे. गाझाला सातत्याने पाठिंबा मागत असताना भारताने कधी दिला नाही. ऍबस्टेन राहिले युनोमध्ये आपले लोक आणि इस्रायलची बाजू घेऊन बसले किंवा कोणाचीच बाजू घ्यायची नाही अशी न्यूट्रल पोझिशन घेऊन नॉन अलायन्ड मुवमेंटचं नेतृत्व करणारा भारत सरकार ज्यावेळेस यासर अराफत, इंदिरा गांधी आणि फिडेल कास्ट्रो आठवतं का? दिल्लीमध्ये एक मोठं संमेलन झालं नामचं. हे भारताचं कर्तृत्व, हे इंदिरा गांधीचं कर्तृत्व. नेहरूंच्या काळापासून संपूर्ण मध्य पूर्वेत, आफ्रिकेमध्ये, आशियामध्ये जी नॉन अलायन्ड मुवमेंट ताकदवर झाली. आम्ही रशियापासून पण लांब होतो, आम्ही 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 अमेरिकेपासून पण लांब होतो. आम्ही एक नॉन अलायन्ड मुवमेंटचे नेते होतो भारत देश म्हणून. याच्यापासून मोदींची विदेश नीती ती न्यूट्रल नाही, ते कुठेही नाहीयेत. आणि अदानी का आणि मोदी का हे चीनचे एजंट म्हणून या ठिकाणी वावरतात. गुजरातमध्ये सीएम असताना अदानी आणि मोदी आणि चीनचे व्यवहार काय होते सर्वांना माहिती आहेत. चीनचे अनेक लोक गुजरातच्या अनेक उद्योगांमध्ये पार्टनर आहेत अदानींचे. असं असल्यामुळे अदानीचा रोल त्या ठिकाणी भारतीय आशिया खंडात अनेक बंदरांचे मालक, भारतीय सिव्हिल एव्हिएशन कंपन्यांचे मालक आणि आता तर माध्यमांचे मालक, ऑइल, स्टील, कोल यांचे मालक, 10 कंपन्या मार्केटमध्ये कमांडिंग हाईट्स. फर्स्ट इज अंबानी, सेकंड इज अदानी आणि हैफा बंदर त्यांच्या हातात आहे. अदानी बरोबर मोदी बरोबर अदानी गेले नाहीत, मोदी एकटे गेले. बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील न होता 2 अश्रू ढाळून आले. आमचा गाझाच्या नरसैवाच्या बाबतीत रिहॅबिलिटेशन वरती भर राहील. कत्तल करताना इस्रायलच्या बाजूला होते, कत्तल करताना इस्रायलच्या बाजूला होते. ट्रम्पने धमकी दिल्यानंतर इराणचं तेल रुपयामध्ये मिळत होतं, ते घेणं बंद केलं, रशियाकडून घेतलं. आता ट्रम्पचं म्हणणं रशियाकडून पण नाही, इराणकडून पण नाही, व्हेनेझुएलाचं तेल घ्या. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेच्या ताब्यात या पद्धतीने जर ट्रम्पने दादागिरी केली तर भारतीय शासनकर्ते पकडले जाऊ शकत नाहीत. बाहेर गेले तर पकडले जातील, पण बाहेर फक्त इस्रायलला जाऊ शकतात, आणखी कुठे नाही. अशी एक ठळक वस्तू दिसते. आणि त्या ठिकाणी जाऊन ट्रम्प आणि नेत्यानाहू 10 वेळा जाऊन आले ट्रम्पकडे. पण आता इनडायरेक्ट मार्गाने इस्रायलला जाऊन नवीन जो बोर्ड ऑफ पीस नावाचा, जसं WTO जवळपास बंद झालं अमेरिकेच्या दादागिरीने, न्यू वर्ल्ड ऑर्डर निर्माण होते. त्या न्यू वर्ल्ड ऑर्डर मध्ये
इराण बरोबरचा हल्ला हा रशिया आणि चायना मान्य करणार नाही. त्यांचा इराण बरोबर करार आहे आणि न्यूक्लिअर बटन सर्वांकडे आहे. पाकिस्तानकडे आहे, आपल्याकडे आहे, इराणकडे आहे. होय, आणखी काही युरोपीय देशाकडे आहे, ते आपल्या सर्वांना माहितीये. त्यामुळे ट्रम्पच्या दादागिरीला, त्यांच्या न्यूक्लिअर बटनला, न्यूक्लिअर वॉर मॉंगरिंगला आता कोणी भीक नाही घालणार, पण जगाचं नुकसान होईल. आणि भारताचा काय फायदा? इस्रायलला भारतीय पंतप्रधान जाऊन भारताचा फायदा काय? उलट भारताचं नुकसान आहे. आणि होय, भारतीय जनता पक्ष या चारही इलेक्शन मध्ये माती खाईल. कारण भारतीय मुस्लिम हे निश्चितपणे मध्य पूर्वेमध्ये सर्व मुस्लिम देशांवरती जो अन्याय होतोय त्या ठिकाणी भारत त्यांच्या मदतीला जात नाही, पॅलेस्टाईनच्या मदतीला जात नाही, पण मुस्लिम जनता पॅलेस्टाईनच्या मदतीला आहेत. आणि सेक्युलर इंडिया जो आहे तो नेहरूंच्या काळापासून ते आतापर्यंत पॅलेस्टीनला मान्यता देतो. इस्रायलला आपण कधी मान्यता सुद्धा दिलेली नाहीये. त्यामुळे राष्ट्रीय सुसंघाचं, भारतीय जनता पक्ष आणि जनसंघापासून इस्रायल हा त्यांना फार मोठा वाटतो, पण आज भारत पोखरून काढला इस्रायलने. आणि भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय विदेश नीती, भारतीय डिफेन्स ऍटम्स आज आपण इस्रायलला गहाण टाकलेत की काय? आणि आपण कुठला व्यापार करणार इस्रायलशी? त्यामुळे ट्रम्प आणि इस्रायल यांची दोस्ती म्हणजे ती सीआयची दोस्ती आहे दुसऱ्या महायुद्धानंतर. पण संपूर्ण मुस्लिम राष्ट्र आज इस्रायलच्या विरोधात आहे. हे दुर्लक्ष करून आज ट्रम्प बरोबर जे होणारे करार भारताच्या विरोधातले आहेत हे दुर्लक्ष करून आपले पंतप्रधान तिकडे जातात. काय जे काही बोलतात त्याचा रिलेव्हन्स काय आहे? त्यामुळे इस्रायल हा फक्त 90 लाख लोकांचा देश आहे. त्यातले हजारो लोक बेचिराग झालेले आहेत. गाझा पट्टी स्मशानवत झालेली आहे. त्याचं रिहॅबिलिटेशन करणं म्हणजे बुलडोझर लावून जमीन साफ करणं. आणि तिथे बिल्डर कोण आहे? ट्रम्प आहे. आणि आमचे लोक पण बिल्डर लोक आहेत, त्या ठिकाणी ते घरं बांधतील, टाउनशिप बसवतील. हे रिहॅबिलिटेशन. मुंबईमध्ये पण ट्रम्प टावर होतोय, रोडावरून पार्टनरशिप आहे. तसं गाझामध्ये पण होईल. इज इट रिहॅबिलिटेशन? पण ह्याचे दुष्परिणाम काय होतील संपूर्ण जगात? इराक इराकचं वॉर झालं, संपलं, इराक नष्ट झाला, पण म्हणून इराण नष्ट होईल? आज पुढच्या काही दिवसात काय होईल या भयानक आशंकेपोटी मार्केट आपला कोसळतंय. एआय मुळे आयटी क्षेत्र बर्बाद होते, नोकऱ्या संपतायत. त्याचबरोबर ऑइलच्या पुरवठ्यामध्ये इराण आणि चहा बाजार हे बंद, आणि इराणचं तेल बंद झालेलं आहे. ते केवळ इराण पुरतं नाही, ते संपूर्ण मध्य पूर्वेचा रस्ता बंद होतोय. आणि इराणमधून भारतीय एम्बेसीने स्वतः सांगितलेलं आहे की भारतीय नागरिक हो, इराणमधून तुम्ही ताबडतोब मिळेल त्या वाहनाने, कमर्शियल फ्लाईट तर कमर्शियल फ्लाईटने आपल्या देशात परत या. हे जेव्हा भारत सरकारची एम्बेसी इराणमध्ये सांगते, अशा वेळेस आमचे पंतप्रधान इस्रायलमध्ये जात आहेत, काय परिस्थिती निर्माण होईल? मी इथेच थांबतो. आपल्याला रोजच बोलावं लागेल. भारतीय अर्थव्यवस्था आता अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आपली विदेश नीती अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आपल्या इस्रायल बरोबरचे संपूर्ण संबंध भारतीय जनमानसात अत्यंत अप्रिय आहेत. आपले डिफेन्स प्रॉडक्ट हे केवळ इस्रायल, फ्रान्स आणि अमेरिकेसाठी आपण निर्माण करतो, आणि आपण म्हणतो वी आर एक्सपोर्टिंग, आणि वी आर इन्व्हायटिंग द ट्रबल फ्रॉम अमेरिका अँड युएस. अशा तऱ्हेची परिस्थिती असताना आमचा टॅक्स पेडचा पैसा आपण इस्रायल आणि अमेरिकेवरती खर्च करणार, आणि आम्ही दरिद्री राहणार. अशा तऱ्हेचं एक दरिद्री अर्थव्यवस्था या देशाची करणारा पंतप्रधान आपल्यालाच नाही, भारतीय जनता पक्षाला सुद्धा तो नकोसा आहे. या वर्ष अखेरीपर्यंत 4 इलेक्शन हरल्यानंतर मोदी हटाव, भाजप बचाव ही भाजपमधून नारे निघतील, आणि त्याची सुरुवात झालेली आहे. अनेक राज्यातून भारतीय जनता पक्षाचे लोक भाजप सोडून काँग्रेसमध्ये जॉईन होत आहेत. हा नवीन ट्रेंड आहे. आणि आसाममधला शर्मा कसा पराभूत होईल याचीच एक व्यवस्था आसाममधली जनता करते. डीएमके स्टॅलिन आणि त्यांचा अलायन्स निवडून येईलच. वेस्ट बेंगॉलमध्ये निश्चितपणे भाजपला केरळमध्ये आणि बेंगॉलमध्ये काहीही स्थान नाहीये. पूर्णपणे भाजप ह्या 4 राज्यामध्ये कुठे दिसणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती येईल तेव्हा मोदी हटाव भाजप बचाव हा त्यांचा नारा असेल. पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना कळतं, इंडिया अलायन्समधल्या लोकांना, की आता मोदी सरकारचं भारतीय जनता पक्ष जहाज हे बुडतं जहाज आहे, म्हणून लोक पळतायत. देशाचं नुकसान करणारं मोदी, अदानी किंवा हरदीप पुरी सारखे आणि अनिल अंबानी सारखे लोक हे कुठल्या वेळात लपून जातील आपल्याला कळणार पण नाही. पण देश सर्वात मोठा आहे, आपल्या दृष्टीने देश महत्वाचे.
ही माणसं महत्वाची नाहीत. यांनी 11 वर्षात देशाला खूप खोलवर आणि खालपर्यंत नेलंय. यापुढे यांना भारतीय जनतेने माफ करता कामा नये. आमचा 142 कोटी लोकांचा डाटा हा अमेरिकेकडे आपण सरेंडर केलेला आहे. भारत अमेरिका व्यापार करारामध्ये शेती व्यवस्था सरेंडर केलेली आहे. छोटे उद्योग मरणासन्न होतील अशा तऱ्हेचे ट्रेड डील केलेलं आहे. याविरुद्ध आपण नंतर बोलूच. मी इथेच सांगतो. सतत बोलावं लागेल, पुन्हा बोलावं लागेल. मोदी सरकार परास्त करेपर्यंत आपल्याला हे बोलावं लागेल. इस्रायलची व्हिजिट ही भारताच्या अत्यंत नुकसानदायक आहे आणि मोदींनी तिथे जाणं आणि नकाराश्रू ढाळणं याच्यात आपण ट्रम्पच्या मोठ्या प्लॅन मध्ये अडकतो. म्हणून देश वाचवण्याकरता आपल्याला मोदी हटाव ही घोषणा दिलीच पाहिजे. धन्यवाद. इथे सांगतो. हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि हजारोच्या संख्येने लोकांनी हा बघावा. राष्ट्रहित महत्वाचं आहे, देश महत्वाचा आहे, आपले 142 कोटी नागरिक महत्वाचे आहे. नेव्हरंड पासून ते आतापर्यंत हा देश इंटॅक्ट राहिला. युद्ध झालं तर आपल्या देशाचं फार मोठं नुकसान होईल. म्हणून मी इथेच थांबतो. आपल्याला देश वाचवणं महत्वाचं आहे. राहुल गांधी जे म्हणतायत त्याच्या मागे जगाने उभं राहावं अशी आत्ताची परिस्थिती आहे. इथेच थांबतो. नमस्कार.